हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बारामती राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर। 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। 9 एप्रिलला केरळ आणि आसाम तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला मतदान। तामिळनाडूत 23 एप्रिलला मतदान। सर्व मतदानाचे 4 मे रोजी निकाल। युद्धजन्य परिस्थितीत भारताला आणखी एक मोठा दिलासा। यूएईमधून 80,000 टन क्रूड ऑइल असलेलं जग लाडकी जहाज भारताकडे रवाना। आज मुंद्रा बंदरात एलपीजी घेऊन पोहोचणार शिवालिक जहाज तर उद्या कांडला बंदरावर येणार नंदादेवी जहाज। एलपीजी टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा। मृत्यूच्या अफवांदरम्यान कॉफी पिताना दिसले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू। व्हिडिओ पोस्ट करत सोशल मीडियावरील चर्चांना लावला पूर्णविराम। यवतमाळमध्ये तरुणाचं अपहरण करणाऱ्या टोळीला जमावाचा चोप। लहान मुलं पळवून नेणारी टोळी समजून जबर मारहाण। पहिल्याच भेटीत 50,000चं बिल। 25 सौंदर्यवतींमुळे तरुण झाले पीडित। डेटिंग ॲपचं मुंबईतील मोठं रॅकेट उघड। आणि विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा बीसीसीआयकडून सन्मान। शुभमन गिल, स्मृती मंधाना सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार तर राहुल द्रविडचा लाईफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्डनं गौरव। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे। 23 एप्रिलला होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे 1992 नंतर पहिल्यांदाच बारामतीत बिनविरोध निवडणूक होईल आणि तब्बल 34 वर्षांनंतर या मतदारसंघात अजित पवारांऐवजी दुसरा उमेदवार असणार आहे। कारण बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे सूत्र गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे। यावेळी अजित पवार नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वक्तव्य केल्यानं बारामतीची ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक नियमानुसार जाहीर केलेली आहे। आम्हाला असं कळतंय की पवार साहेबांच्या पक्षाकडून कुठलाच उमेदवार भेटणार नाही आणि महायुतीमध्ये कुठला उमेदवार तिथे उभा राहण्याची दूरदूर चिन्ह नसल्याने बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोधच होणार, त्याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही। या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही। तर मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्माचं पालन आजपर्यंत केलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज अजितदादांच्या नंतर या पोटनिवडणुकीसाठी आपल्याकडनं उमेदवार देणार नाही, याचा मला विश्वास आहे। आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध होईल आणि तीच खरी आदरांजली, श्रद्धांजली ही अजितदादांसाठी असेल। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीवर रोहित पवार यांनी काय पोस्ट केली आपण ते पाहूयात। ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही। पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली।
कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं, असं पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय. भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे आणि अशातच शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. अशातच शिवाजी कर्डिलेंचे विरोधक प्राजक्त तनपुरेंनी देखील शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय. आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत असं तनपुरे यांनी जाहीर केलंय. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यातच पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो. ज्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच उमेदवारी मिळेल असं म्हणत सुजय विखे पाटलांनी सावध भूमिका मांडली आहे. त्यामुळे राहुरीतून उमेदवार कोण असणार आणि निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तीन पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे. नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे. मी एकटा काहीतरी म्हणायचं मला हे करायचंय मला ते करायचं याला काय अर्थ नाही. शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील काही नवीन कार्यकर्ते असतील त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांचा जो काही विचार असेल त्या विचाराशी आदर राखून आम्ही येऊ. मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं. त्यामुळे माझा तो विषयच येत नाही. जे उर्वरित लोक इच्छुक असतील मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं. पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे. आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हे मध्ये जर एखाद्याचं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा तर ते आम्ही करू शकत नाही. जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे. जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे. विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि शिवाजी कर्डिलेंचे पुत्र उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तनपुरे कार्यकर्त्यांसोबत आता चर्चा करून निर्णय घेणार आहेत. जनतेचं समर्थन असेल त्यालाच उमेदवारी मिळेल असं सुजय विखे पाटील यांनी नुकतंच स्पष्ट केलेलं आहे. तर राहुरी विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं उमेदवार कोण असणार किंवा ही विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.